मच्छीमारांवर अन्याय होत आहे आणि या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे मच्छीमार विरोधी आहेत. पारंपरिक आणि सामान्य जे मच्छीमार आहेत, सामान्य ट्रॉलरधारकांच्या विरोध आहे. हे आता आम्ही सांगत होतो की आता सिद्ध झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल की गेल्या वर्षभरामध्ये पालकमंत्री आणि मत्स्य विकास मंत्री सातत्याने सांगत आहेत की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किंवा राज्यातील LED आपण पूर्णपणे बंद करू, पर्सनेट पूर्णपणे बंद करू. परंतु फक्त 10-12 ह्यांच्यावर कारवाई झाली LED धारकांवर आणि अनेक LED धारक आजही दिवसा ढवळ्या आज समुद्रामध्ये किनाऱ्यावर दिसणाऱ्या अंतरावर आहे. आणि एकीकडे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अधिकारी सांगतायत, खाजगीच सांगतायत की एकीकडे पालकमंत्री आदेश देत आहेत LED पकडा म्हणून आणि दुसरीकडे इथले आमदार, रत्नागिरीचे आमदार त्यांना सोडा म्हणून सांगतात. आज आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक LED धारक आहेत जे संख्याने कमी आहे, परंतु त्यांचेच LED बोटी त्यांचे जास्त आहेत. अशांना मात्र कारवाई करण्याचं मत्स्य विभाग दाखवत नाही. कारवाई केली की ह्या इथल्या आमदारांचे फोन येतात, रत्नागिरीच्या आमदारांचे फोन येतात आणि त्यांच्यावर कारवाई सोडून दिले जातात. आज आपण बघितलं असाल की हे LED धारक कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षांचे खुलेआम कार्यकर्ते आहेत आणि त्यांना खुलेआम संरक्षण मिळाल्यामुळे ते LED धारकनं या ठिकाणी खुलेआम या मच्छीमारी करत आहेत. आणि एकीकडे कुठला तरी बाहेरचे दोन-तीन महिन्यातनं मच्छीमारांनी ओरडाओरडा केल्यानंतर कारवाई करतात आणि त्याचं सोपास्कार पूर्ण केल्याचं काम मत्स्य विभाग करत आहे. आणि त्यामुळे इथले आमदार जे आहेत ते पूर्णपणे मच्छीमारांच्या विरोधात आहेत. हे आता सिद्ध झालेलं आहे आणि मच्छीमारांना सुद्धा कळून चुकलेलं आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मच्छीमारांचे अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. आपल्याला माहिती असेल की आज डिझेलचा परतावा आपण म्हणतो की डिझेल शासनाने कमी किमतीमध्ये डिझेल मच्छीमारांना दिलं पाहिजे आणि त्याचा परतावा मग शासन देतो. आणि हे यावर्षी मात्र ही इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये मच्छीमारांना आता हे सुरू झालं, डिझेलचा कोटा सुरू झालेला आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 168 केल म्हणजे जवळजवळ 1,68,000 लिटर हा डिझेल कोटा मंजूर झालेला आहे. आणि आता आपण बघितल्याप्रमाणे आपण हिशोब घातल्याप्रमाणे बाजारात 93 रुपये डिझेल मिळते आणि मच्छीमारांना 93 + 25 रुपये म्हणजे परतावा आल्यानंतर आता त्यांना खरं तर सगळी रक्कम घालावी लागणार आहे. आणि जवळजवळ मच्छीमारांचं या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छीमारांचं 5 कोटी रुपये नुकसान या डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे झालेलं आहे. आणि ह्याला जबाबदार कोण? किंवा त्याचबरोबर आपण आज मत्स्य मंत्र्यांनी आजच सांगितलं की परदेशामध्ये मच्छीमारांची जी एक्सपोर्ट करतो त्याला 250 टनपेक्षा जास्त एक्सपोर्ट झालं आणि महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आलेला आहे. दुर्दैवाने या जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पारंपरिक मच्छीमारांना मच्छी मिळत नाही. म्हणजे आम्ही जे म्हणतो की LED धारकांनी हा समुद्र परवडून दिलेला आहे आणि त्यांचं हे आता कोलंबीचं उत्पन्न हे LED वाल्यांनाच जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे आज पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि त्याचा आता कागदोवरी मत्स्यमंत्र्यांनी या ठिकाणी सिद्ध केलं. आणि त्यामुळे आज डिझेलच्या परताव्याबाबत असून देत, आज मच्छीमार म्हणजे ट्रॉलरमध्ये देशोधन मिळाले. आज पारंपरिक मच्छीमार आहेत आपण बघतोय की सातत्याने सांगितलं होतं की स्पीड बोट येणार म्हणून, स्पीड बोटीने आम्ही पकडू म्हणून. परंतु ह्या स्पीड बोट हे मच्छीमार हे LED धारकडे पकडले कारण हे त्यांचेच आहेत. लाखो रुपयाचे हप्ते दर महिन्याला ह्यांना सत्ताधाऱ्यांना मिळत आहेत. हे सत्ताधारी त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते खुलेआम त्यांच्यावर फिरत आहेत आणि खुलेआम कार्यक्रमात फिरल्यामुळे त्यांना बंधन कोणचं येणार आहे आणि त्यांना पकडणार कोण आहे हा खरं विषय आहे. त्यामुळे इथल्या आमदारांनी किंवा इथल्या मंत्र्यांनी, इथल्या खासदारांनी या मच्छीमारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. असं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहेत. मी असू देत, परशुराम उपरगडचे असू देत किंवा हरिकुप रेगर बाबीजोगी असू देत, आम्ही या मच्छीमारांच्या पूर्ण पाठीशी आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये मच्छीमारांना घेऊन आम्ही निश्चितपणे या मत्स्य विभागाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करू. आणि या मच्छीमारांना गेल्या 10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो सत्तेत तेव्हा आम्ही जसा न्याय दिला होता तसाच आम्ही विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या या हप्तेखोरीला आम्ही निश्चित पाबंद आणू. आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी आहे. मच्छीमारांनी सुद्धा आता त्यांना कळून चुकलं की कोण या मच्छीमारांना, या पर्सेंट धारकांना, LED धारकांना कोण पाठिंबा देतोय. आणि आज कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे की ओरबडून नेलेली आहे किनारपट्टीवरची मच्छी आणि आज मच्छीचा दुष्काळ झालेला आहे.
जे जूनमध्ये 15 मे नंतर मच्छीमारी थांबवायची ती आता मार्चमध्येच थांबलेली आहे. आणि त्यामुळे आणि सगळ्या त्यांच्या अर्थकारणावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या अर्थकारणावर, किनारपट्टीच्या अर्थकारणावर याचा मोठा परिणाम जाणवत लागलेला आहे आणि यापुढच्या काळामध्ये तो मोठा जाणवेल. म्हणून अजूनही मच्छीमारांनी आणि इथल्या सामाजिक संस्थांनी, इथल्या नागरिकांनी या विषयामध्ये खंबीरपणे मच्छीमारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही लवकरच हे आंदोलन जाहीर करू.